दिवाळीच्या नंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे फटाके उडण्याची प्रतीक्षा आहे आणि या निवडणुका महायुतीमधले मित्रपक्ष आणि महाविकास आघाडीमधले मित्रपक्ष एकत्र लढणार आहेत की स्वतंत्र याची घोषणा अजून तरी झालेली नाहीये। पण या आधीच महायुतीमध्ये स्वबळाचे वारे वाहू लागलेत। मुंबई वगळता इतर अनेक पालिका आणि झेडपी निवडणुका स्वबळावरती लढण्याची भाजप आणि शिवसेनेचे स्थानिक नेते कामाला लागलेले आहेत। बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून की स्वबळावर यावर काही दिवसांपूर्वी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच खुलासा केलाय। ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार आहे। मुंबईत महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। पण मुंबईत जागांचं समसमान वाटप व्हावं यासाठी शिंदेंची शिवसेना प्रयत्नशील आहे। समसमान वाटप व्हावं असं वाटतं, इच्छा आहे की मुंबईमध्ये समसमान वाटप व्हावं, दोघांची ताकद तेवढीच आहे। हा संपूर्णपणे अधिकार ह्या नेत्यांचा आहे। परंतु मी एवढं सांगेन की शिवसेना संघटना एकदम भक्कमपणे मुंबईमध्ये उतरलेली आहे आणि महायुतीचा महापौर 110% तिथे बसणार आहे। हिंगोलीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार, हिंगोली नगरपालिकेवर भगवा फडकवणार असा निर्धार शिवसेनेच्या संतोष बांगर यांनी बोलून दाखवलाय। त्यावर ईट का जवाब पत्थर से देऊ असा इशारा भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिलाय। या ठिकाणी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये नगरपालिका आणि जिल्हा परिषद ही तोंडावर येऊन पोहोचलेली आहे। त्यामध्ये संपूर्ण जागेवरती शिवसेना दावा करणार आहे आणि शिवसेना ही स्वबळावरती या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवणार आहोत। हा कार्यकर्ता मटका चालवतो, हा कार्यकर्ता कुठली आगाऊ धंदे करतो, कुणाच्या प्लॉटवर आमच्या कार्यकर्त्यानं कधी दादागिरी केली नाही, कुणाचा एका प्लॉटवर त्यानं जाऊन कब्जा करण्याचं काम सुद्धा म्हणजे प्रयत्न सुद्धा केला नाही, असा अभिमानानं माझ्या कार्यकर्त्याच्या संदर्भात मी सांगतो। आमचे व्यापारी बांधव इथं बसलेले आहेत, प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना धमकावून कुठली चौकशी लावू, फलानं करू, पिस्तानं करू अशा ज्या धमक्या लोकांना देतात, मी आपल्याला सांगणारे मित्र, ईट का जवाब पत्थर से देना हम भारतीय जनता पार्टी वाले जानते हैं। तिकडे भंडारा गोंदियातही महायुती होण्याची शक्यता कमीच आहे। भंडारा आणि गोंदियामध्ये भाजपनं नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेतलाय। भंडारा गोंदियात भाजप ओबीसी कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे। भाजप खुल्या वर्गातल्या 80% जागांवर ओबीसी उमेदवार देणार असल्याचं भाजपचे आमदार परिणय फुके यांनी सांगितलंय। स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात। कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व देण्याच्या या निवडणुका, त्यांना कुठेतरी लढण्याची संधी मिळण्याकरता या निवडणुका असतात आणि यामध्ये युती करून कुठेतरी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अन्याय करण्याचं काम करतो आणि म्हणून हे सगळ्या निवडणुका स्वबळावर भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही लढणार आहे आणि निश्चितच कार्यकर्त्यांना यामध्ये प्रतिनिधित्व देण्याचं काम आम्ही करतो। सिंधुदुर्गातही भाजपनं मैत्रीपूर्ण लढतीची तयारी केली आहे। अगर शिवसेनेला स्वबळावर लढायचं आहे, भारतीय जनता पक्ष स्वबळ आणि मैत्रीपूर्णची लढाई ची तयारी आहे, मग मला असं वाटतं वेळ न घालवता प्रत्येक आपला माणूस कामाला लागला। आज पण आमचा वेंगुर्ला आणि सावंतवाडी दौरा आहे, आमच्याकडे प्रत्येकाकडे 50-50 सक्षम उमेदवार आहेत, रेडी आहेत। रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचं विळी भोपळ्याचं नातं जगजाहीर आहे। अपेक्षेप्रमाणे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा सूर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत उमटला। आगामी निवडणुका कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जायचं आहे आणि मग युती की महायुती ह्या सगळ्या गोष्टी चा विचार करून आपण आपल्या बलबुत्यावरती कशा पद्धतीने सगळ्याच नगरपालिकेच्या सीट किंवा जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हा परिषद कशा लढू शकतो या संदर्भात एक महत्त्वाची आढावा बैठक। मुंबईत ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचं आव्हान महायुतीसमोर आहे। त्यासाठीच भाजप शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता आहे। पण इतर ठिकाणी मात्र विरोधकांना फायदा होऊ नये यासाठी महायुतीची वेगळी रणनीती आहे। आधी मैत्रीपूर्ण लढत आणि मग एकत्र सत्ता असा फॉर्म्युला महायुती अनेक ठिकाणी वापरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।